मला असं वाटतं की आपल्याकडे ना जनरली खूप यश मिळवणं म्हणजे खूप पैसा कमावणं असं समीकरण आहे. माझ्या पॅरामीटर्स लावले जातात. बरोबर. माझ्या दृष्टीने चांगलं यश मिळवणं म्हणजे खूप समाधान मिळवणं असं आहे. तर आय एम सो हॅपी डुईंग व्हॉट आय एम की त्याच्यातून मला फार कमी पैसे मिळत असले, मला जे हवंय ते त्याच्यातून मिळतंय का तरी सुद्धा मला खूप सारा आनंद मिळतो त्याच्यामध्ये. तर सो म्हणजे मला आनंद मिळतो हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. मला सिनेमे बघायला खूप आवडतं, म्हणजे सगळ्या प्रकारचे सिनेमे बघायला. म्हणजे फक्त वर्ल्ड सिनेमा बघते आणि त्याच्याबद्दल मी लिहिते, वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवल्सला जाते. म्हणजे आता पुण्याचा फेस्टिवल झाला तर तिथे मी मराठी सिनेमाच्या सिलेक्शन कमिटीवर होते. सिलेक्शन कमिटीवर म्हणजे आम्ही 38 सिनेमे, आम्ही 3 जण होतो, मी, अभिजित देशपांडे आणि विद्याशंकर म्हणून क्रिटिक आहेत बँगलोरचे. तर आम्ही 3 जण होतो. आम्ही 38 सिनेमे बघितले मराठी आणि त्यातून 7 निवडले जे कॉम्पिटिशनमध्ये पुण्याच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पिफमध्ये दाखवले गेले. तर आता हे मला खूप आवडलं करायला. 38 सिनेमे, मराठी सिनेमे जे काही आलेत काही येऊ घातलेत असे बघणं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागातनं, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले नवीन नवीन दिग्दर्शक काय काम करतायत, त्यांना काय सांगायचं आहे आणि किती पोटतिडकीने सांगायचं आणि किती प्रामाणिकपणे सांगायचं आहे, हे सगळं जाणून घेणं हे माझ्यासाठी खूप छान अनुभव असतो तो. म्हणजे मला ते काम नाही वाटत बेसिकली. म्हणजे आपण जे म्हणतो ना, एन्जॉय व्हॉट यू आर डुईंग अँड यू विल नेव्हर हॅव टू वर्क अगेन, तसं आहे ते. तर एखाद्याला समजा हे करिअर म्हणून निवडायचं, सांगते लेखक कसं व्हायचं हे आपण नाही सांगू शकत. म्हणजे लिहायचं, बरं नसेल तर फाडायचं. आणि मला आठवतंय सुरुवातीच्या काळात षटकार, चंदेरी हे आमचे मॅगझिन्स होती. निखिल पब्लिशर होता, म्हणजे तो एडिटर नव्हता त्या 2 मॅगझिन्सचा, पण अक्षर होतं आधी. एक लेख त्यांनी 3-3दा लिहायला लावलेला आहे. त्याच्यामुळे म्हणजे असं बघू आलेख दिला की बरा नाही झाला की पुन्हा म्हणजे काय बरं नाही झालं हेही तो सांगायचा की काय काय पाहिजे. मग दिलं अक्षरशः एक लेख 3-3दा लिहिलेला आहे. पण तेव्हा मी म्हटलं असं काय यार, छापायचं तर छाप, नाही तर नको छापूस. असं नाही झालं ते. म्हणजे तो का सांगतोय हे, म्हणजे कधी कधी तो रागावून बोलायचा, कधी कधी शांतपणे सांगायचा, पण तरी सुद्धा का सांगायचं हे जाणून त्याच्यात बदल करत गेलो. किंवा स्वतःला आता सिनेमाबद्दल लिहायचं असेल तर पहिलं काय असायला पाहिजे, चांगला प्रेक्षक असायला पाहिजे. म्हणजे प्रेक्षक म्हणून तुम्ही सिनेमा बघायला लागता आणि मग समीक्षक बनता ना. म्हणजे चांगला सिनेमा बघता बघता त्या सिनेमामधल्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे नुसती मी तुला सांगितलं अगं मी अमुक सिनेमा आज बघून आले, कसा आहे, अप्रतिम आहे, काय आहे, आणि मी तुला स्टोरी सांगितली, तर मी तुला सिनेमा चांगला मला का वाटला हे नाही सांगितलंय. तो मला का आवडला, त्या गोष्टीतलं मला काय आवडलं, त्याच्यातले बारकावे काय होते, बिटवीन म्हणजे न्युआन्सेस काय होते, लेयर्स होते का त्या सिनेमाला, की एक ठाकी होता अख्खाच्या अख्खा. ह्या सगळ्या गोष्टी त्या हळूहळू कळायला लागतात. म्हणजे त्या काय एका फटक्यात कळत नाही ना. म्हणजे मी बघायला लागले सिनेमे आणि चला लिहूया असं होत नाही. जे करू नये ना, सर्वसाधारणपणे हे असं करू नये. पुन्हा जेव्हा मला असं वाटलं की आपल्याला मजा येते सिनेमे बघायला, त्याच्यावर थोडं थोडं लिहायला मजा येते, तेव्हा सिनेमा समीक्षक म्हणजे सिनेमाविषयक लिखाण वाचणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. चांगली पुस्तकं वाचणं, सिनेमा गंभीर पुस्तकं वाचणं. मी फिल्म मॅगझिन्स बोलत नाही. म्हणजे आम्ही फिल्म मॅगझिन काढायचो ते खूप गॉसिपिंग. म्हणजे आमच्या मॅगझिन चंदेरीमध्ये कधीही गॉसिप नव्हतं. सध्याचे फिल्म मॅगझिन्स किंवा आहेत बऱ्यापैकी बॉलिवूड्स याच्यामधले, त्याच्यात गॉसिपिंग ते पूर्वीपासूनच चालत आलंय. म्हणजे अगदी 80s पासून ना, 80च्या दशकापासून ते गॉसिपिंग चालत आलंय. आम्ही ते कधी चंदेरीमध्ये आम्ही ते कधी केलं नाही. आम्ही गंभीर म्हणजे सत्यजित रे गेले तेव्हा आम्ही त्यांच्यावर सुद्धा विशेष अंक काढला होता चंदेरीचा. तर असं गंभीर आणि पॉप्युलर ह्या दोन्हीचं मिश्रण करून आपण लोकांना दिलं तर लोकांना ते आवडतं. त्याच्यामध्ये थोडं एन चंद्रांचं आमच्याकडे सदर होतं सिनेमा कसा बनवायचा, म्हणजे राईट फ्रॉम स्क्रिप्टिंग लेवल टू एडिटिंग असं इथपर्यंतचा प्रवास त्यांनी एकेका लेखामध्ये सांगितला होता आणि स्वतःच्या अनुभवातनं सांगितला होता. तर सिनेमा बघणं, सिनेमाविषयक वाचणं, गंभीर वाचणं हे महत्त्वाचं असतं.